हे गाईस तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आर्यन म्हात्रे यूट्यूब चॅनल ब्लॉगमध्ये। आता आम्ही चाललो आहे हिंगलाईच्या दर्शनाला वेसावे गावात। चला मग गाईस आता जाऊ, आपल्याला ट्रेनलाच जायचं असावी। एक दादा येतो म्हणजे त्याच्यासोबत आपण जाऊ। चला मग गाईस तो आल्यावर भेटू। मग गाईस आता दादा तो गेलेला त्यांच्या घरात, आपण जायला आलतो डायरेक्ट हिंगलाईच्या दर्शनाला, म्हणजे उत्सव त्याच काहीतरी। चला मग गाईस आता आपण जाऊ कल्याण स्टेशनला। हां चला मग गाईस आता आपण एकदा म्हणजे स्टेशन होतो, ट्रेन सुटलेच ते आमची, म्हणून आम्ही धावत आहोत पटापट। म्हणजे कारला शूट जमला नाही म्हणून आपण लवकर पटापट होतो, नाही करे आम्ही स्टेशनवर आता आला डायरेक्ट आपण भूक लागलेली म्हणून। तो साहिल भाई नाही रावंदा गाई काकाची बी गर्लफ्रेंड आहे। अरे आपलीच नाही भाई नर, आपलीच नाही गाईज। अरे आपल्याला इशारा कसा जायचा लांबपर्यंत गाईज। आता आपण सर्वजण चाललेलो आहोत। चला मग मला माहीतच नव्हतं यो दाखवायला लागतं गाईज इथं, नाही काही जो पण दाखवायला लागतो दाखवू दे नाही तर योला यो तिकीट दाखवायला लागतं गाईज। हे बघा गाईज, हे दानपेटी आहे गाई। नमस्कार मंडळी, आम्ही पोहोचलेलो आता वर्सोवा स्टेशनला। ही आमची पलटण। आता रिक्षा स्टँडवर पोहोचणार, रिक्षा पकडून आम्ही सीधा डायरेक्ट हिंगलाईच्या मंदिरात, तिथं भेटूया आपण। आणि रस्ता आम्ही पोहोचलेलो, आम्ही नाश्त्यासाठी थांबणार आहेत। आणि बघा सिस्टर, लास्ट ऑप्शन आम्हाला भेटला का खायसाठी, ते भेटला फक्त पाणीपुरी। आणि आमच्या सिस्टरला खायचा होता बर्गर, पण तो बर्गरसाठी आमचा बजेट नव्हता म्हणून आम्ही कॅन्सल केला। हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्युअर पाणी वापरतो भैया, प्युअर बिस्लरी, ओरिजिनल बिस्लरी। आणि भैया जास्त टेन्शन मध्ये वाटत, तुझा पण लगीन होईल, तू नको टेन्शन, लग्न नाही करायचं। नमस्कार मंडळी, आपण आता पोहोचलोय वर्सोवाला। आता माऊलीच्या मंदिरात आपण पोहोचणार आहेत, तरी 5 मिनिटाची वॉकिंग डिस्टन्स आहे। आणि आमचे रोहा मालकीचे अध्यक्ष आर्यन म्हात्रे अँड साहिल पनवेलकर आणि पुरं सिस्टर्स अँड राहुल भांडे होईल तरी बोला नाही भांडे येतो। आता तुम्हाला थोड्याच वेळात माऊलीचं पण दर्शन होईलच, तरी ब्लॉगवर कंटिन्यू राहा। आम्ही तुम्हाला सपोर्टला, तुम्ही सपोर्टला ठेवाच आम्हाला। तर मंडळी आपण पोहोचलो, इथं पहिलं मंदिर भेटलं आपल्याला, वागेश्वर मंदिर। खूप असं सुंदर मंदिर आहे, तुम्ही पण पाहू शकता। आणि इथं थोडंच पुढे लगे आपल्या हिंगलाई माऊलीचं मंदिर, त्यांच्याहून तुम्हाला दर्शन होईलच, तरी तुम्ही कंटिन्यू राहा आमच्यासोबत। तरी मंडळी आपण आता पोहोचलेलो आहेत माऊलीच्या मंदिरापाशी, तुम्ही पण बघू शकता। अतिशय सुंदर सजावट मंदिराची। आणि बघा LED स्क्रीनवर तुम्ही बघू शकता माऊलीला, खूप सुंदर असा रूप आहे माऊलीचा। तरी तुम्हाला आतमध्ये जाताना जर व्हिडिओ काढायची परवानगी असेल तर आपण माऊलीची भेट घेऊच। तरी आता दर्शन लाईनीकडे आम्ही जात आहोत। दर्शन लाईन खूप लांबच्या लांब आहे, तर बघूया आपण पुढे। ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहोत, तरी तुम्ही सपोर्टला राहा नक्कीच। गाईज लाईन बघू शकता तुम्ही, लाईन बघा गाईज। लाईन जाम मोठी आहे, तरी आम्ही बाहेरूनच मुख दर्शन करतो, तुम्हाला पण दाखवतो।
माऊलीचं रूप आहे खूप सुंदर अशी माऊलीचं रूप आहे. तुम्हाला सुंदर रूप या भाविकांचे तुम्हाला बऱ्याच हे गाई सगळा संपलेला आता. अरे भाई तुम्हीच सांगला ना आता चालू करायला, काहीतरी बोला आता. अरे बोला ना दादा, तुला येऊन कसं वाटलं इथं? माझा एक्सपिरियन्स जाम भारी झाला. आणि पुढच्या 2025-26-27 ला 25-26-27 ला गाई आता आपली पहिली गाडी आलेली आहे. त्याच्यात पहिले 6 जण जातील, नंतर लगे आम्हाला जायला लागेल 6 जणांना लगे काय